आज आपण एक व्हिडिओ बनवतोय ज्या का महान गायकाबद्दल. क्या कर डाला. आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपण बोलतोय आशा भोसले यांच्याबद्दल. मंगेशकर नाव नाही लावलं. आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं, पण बर्मन आडनाव कधी नाही लावलं. आयुष्य म्हणजे चढाव, साम दाम दंडभेद, ट्रोल. त्या काळामध्ये ट्रोलिंग सुद्धा झालं, आलोचना झाल्या, नाव ठेवली गेली. मंगेशकर कुटुंबामध्ये जन्म झाला, परंतु सुख कधीच मिळालं कुटुंबामध्ये. दीनानाथ मंगेशकर जे गायक, अभिनेते, संगीतकार तसेच त्यांचा नाटकांचा एक थिएटर सुद्धा होता. कुटुंबाला असा वारसा लाभला होता. त्यांना संगीताचे धडे हे आपोआपच मिळत गेले. बहिणींकडून, वडिलांकडून, भावाकडून ते संगीत ऐकता ऐकता त्यांच्यामध्ये ते सूर आणि संगीताची आवड निर्माण झाली. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे वडील वारले. मग त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक घडी बिघडली. मग त्यांच्या बहिणीवर लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर घराची जबाबदारी ओढून धरली. पुढे त्यांना वयाच्या 10व्या वर्षी एक गाणं मिळालं. पण खरी यश त्यांना मिळालं 1947 मधल्या एका हिंदी गीताने. चित्रपटाचं नाव म्हणजे रात की राणी. पुढे गाणी गात गात असता 16व्या वर्षी त्यांचं मन एका त्यांच्या नोकरावर आलं आणि त्यांना त्या नोकरावर प्रेम झालं. त्यांचं नाव म्हणजे गणपतराव भोसले. आता तुम्हाला कळलं असेल, आशा गणपतराव भोसले हे त्यांचं पूर्ण नाव. लग्नानंतर त्यांचं नाव बदललं, जे आशा गणपतराव भोसले होतं. काही काळानंतर गणपतराव हे त्यांच्याकडून पैशाची मागणी करू लागले आणि पैशासाठी त्यांना अधिक गाणी गायला प्रोत्साहन देऊ लागले आणि फोर्स करू लागले की तू गाणी गा. मोबदला येईल, जे पैसे मिळतील ते स्वतःकडे ठेवू लागले. कधी कधी त्यांना दिवसभरात त्यांना मारत असत, त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरित करत असत, पडताळीत करत असत आणि त्यांचं शोषण सुद्धा करत होते. परंतु पळून आल्यामुळे लव्ह मॅरेज केल्या, एकट्या पडल्या होत्या, ते आपलं दुःख कोणाला सांगू शकत नव्हत्या. पुढे चुपचाप सहन करू लागले. असंच त्यांचं संघर्ष आणि एकटेपणा त्यांना खचवायला लागला. आतापर्यंत त्यांनी 800 गाणी गायली, परंतु त्यांना तशी लोकप्रियता मिळाली नाही. पुढे त्यांच्या आयुष्यात एक देव माणूस आला, ओ.पी. अय्यर. ओ.पी. अय्यर यांच्यावर त्यांनी एक गाणं केलं. एवढं हिट झालं, त्यानंतर अख्ख्या गाण्यांची एक लाईनच लागली, हिट गाण्यांची लाईनच लागली. हळूहळू ओ.पी. अय्यर वर वेळ घालवता घालवता त्यांना एक साथीदार मिळाल्यासारखं वाटायला लागलं. ओ.पी. अय्यर यांचं लग्न सुद्धा झालेलं. तेही त्यांच्या वयाने मोठे होते. एकट्या पडलेल्या माणसाला प्रेम कुठे ना कुठे शोधत असतो. मग आशा ताई जास्त वेळ ओ.पी. अय्यर यांच्या सोबत घालू लागला. एक मोठी घटना घडली. कोणती घटना घडली की पुढे त्यांच्यासोबत असं काय झालं की पाहण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओची वाट बघावी लागेल.
भाग 2 मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती कळेल. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कॉमेंट करा. धन्यवाद.